पीएम किसान योजना सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची रक्कम 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पूरस्थितीतून सावरण्यासाठी वेळेआधीच पाठवण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 3 राज्यांसाठी 21व्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे. पीएम किसानच्या 2 हप्त्यांमध्ये 4 महिन्यांचा कालावधी असतो. मात्र पूरस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम जारी करण्यात आली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड प्रमाणे महाराष्ट्रात देखील पूरस्थिती आणि अतिवृष्टीनं शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. राज्यातील शेतकऱ्यांची 3 राज्याप्रमाणे लवकर पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची रक्कम मिळणार का याकडे डोळे लागले आहेत. असे मी म्हणत नाही की डोळे लागलेले आहेत. हे सर्व मीडिया सांगत आहे. तुमच्या 2000 साठी कशाला आम्ही डोळे लावून बसावत. काय होतं त्या 2000 रुपयामध्ये. अहो साधा चहा प्यायचा असेल तर 10 रुपयाला चहा झाला आहे एक कप चहासाठी. आणि ह्या 2000च्या तुटपुंजी रकमेनं काय होणार आहे शेतकऱ्यांना. आज अतोनात नुकसान झालेलं आहे. आज घराचं पडझड झालेलं आहे. पत्र गेलेले आहेत पुरामध्ये. कुणाच्या शेतीचं तर माती सगळं खरडून गेलेली आहे. आणि पुन्हा वरून राज्यात बसलेले नेते सांगतात की आम्हाला पंचनामे करायचे. आता पंचनामे तरी कुठल्या पद्धतीचे करतात ह्याचं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की पंचनाम्याला असायला तर पाहिजे ना काय तिथं की त्या पिकामध्ये सगळं पाणी झालेलं आहे. पीक वाहून गेले काही काही ठिकाणी. जनावरे गेलेत, गुरं गेले, ढोरं गेले, सगळं वाहून गेलंय. आणि हे पंचनाम्याच्या लफड्यात पडलेलं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत हवी पण शेतकरी प्रत्येक वेळेस संघर्ष करत आलाय. आत्ता पण संघर्ष करू, लढू, पण आपण जिंकू. कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 3 राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या 27 लाख शेतकऱ्यांमध्ये 2.7 लाख महिला शेतकऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 21व्या हप्त्याची रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरेल असं म्हटलं आहे. पण कसं दिलासादायक ठरणार आहे. काय होतं 2000 रुपयामध्ये. काय होतंय. काहीच होत नाही ना 2000 रुपयामध्ये. अहो एक खताची बॅग घ्यायची असेल तर तिला कुठे 3-3.5 रुपये लागायला लागले. काय होतं 2000 रुपयामध्ये. शेतकऱ्याच्या कधीही तो संकटात आहे पण त्याला कधीच कोणी सावरण्याचा प्रयत्न केलेला नाही. तर त्याचप्रमाणे 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 21व्या हप्त्याची रक्कम पाठवण्यात आलेली आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पूरस्थिती आणि जमीन खचल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. तसंच महाराष्ट्रात देखील झालंय. या संकट काळात त्यांना दिलासा देण्यासाठी पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची रक्कम देण्यात आल्याचं शिवराज सिंह चौहान म्हणाले आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मदतीसाठी केंद्राकडे डोळे लागलेले आहेत. त्यांना जरी आमची कीव दया येते की नाही असे आम्हाला वाटत आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात देखील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचं मोठं प्रमाणात नुकसान झालंय. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात शेती आणि पिकांचं नुकसान झालंय. काही ठिकाणी शेतीतील माती पुराच्या पाण्यामुळे खरडून गेली आहे. ज्याप्रमाणे केंद्र सरकारनं पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम अदा केलेली आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये. या शेतकऱ्यांना 540 कोटी रुपये आज देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देखील पीएम किसान सन्मान निधीच्या 21व्या हप्त्याची रक्कम लवकर मिळावी अशी राज्यातील शेतकऱ्यांची देखील अपेक्षा वाढलेली आहे. पीएम किसानकडून एका वर्षात 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात. 2 हप्त्यांमधील अंतर 4 महिन्याचं असतं. 20व्या हप्त्याची रक्कम 2 ऑगस्टला जारी करण्यात आली होती. 3 राज्यातील शेतकऱ्यांना 2 महिने पूर्ण होण्या अगोदरच 21व्या हप्त्याची रक्कम मिळाली. पण आम्हाला कधी मदत मिळणार आहे मायबाप सरकार. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.